देश का पहला सिद्धिविनायक पॉडकास्ट होने जा रहा है। मतलब लोगों का पैसा लोगों तक कैसा पहुंचा जाए, ये एक जरिया आहे सिद्धिविनायक मंदिर. ही आस्था निर्माण झालेली आहे गणपती बाबा आणि एक विश्वास निर्माण झाला आहे की हा सिद्धिविनायक भगवान हे लोकांच्या मनोकामना पूर्ण करतात. कधी देव असा बोलवेल तेव्हा यायचं आपलं. लोक म्हणतात नवसाला पावतो. इंडिया में तो सभी गणेश जी के भक्त है, कोई ऐसा है ही नहीं. कोई लोग बोलते हम लोग नहीं मानते नहीं, झूठ बोलते हैं, वो मानते हैं. पेशवा वाले आ गए हैं TGP पर रॉक करने. सो जर काही कॉन्ट्रोवर्सी असेल की पेशवाबद्दल की आम्ही असं कॉपी केलं कधी काय बोलतो, तर असं कधीच नाही आहे. उलट आम्हाला चांगलं वाटतं जर कोण आपल्या मंडळाला पण छोट्या छोट्या गोष्टीसाठी फॉलो करतं. 2026 का ये पहला स्केच रिव्हील होने जा रहा है TGP पर. यावेळी मंडळामध्ये म्हणजे जाग्यावर आपल्या मंडळामध्ये काय नवीन बघायला भेटेल? या माध्यमातून सांगू इच्छितो की असं दर्शन मोस्ट ऑफ मुंबईमध्ये कोणत्या मंडळाने बाप्पाचं नाही दिलेलं आहे. गव्हर्नमेंटला असू दे, आज एखाद्या मंडळातला एक जो परमिशन घ्यायला जातो ना, त्याला फक्त विचारा की तो परमिशनसाठी किती डोअर्सवर जातो आणि त्याला किती लवकर परमिशन मिळते. तर ते घेऊन आला तर आम्हाला एक चांगलं वाटलं. ते एक हॅट्स ऑफ तुला त्या गोष्टीसाठी की ही गोष्ट तू घेऊन आला. आणि ह्याच्यामुळे काय झालं की खूप मंडळांना एक चांगली सोशल मीडियावर एक चांगली ओळख मिळाली. तर मी तेव्हा त्यांना नाही म्हणालो, कारण की असं आहे की दहीहंडी वगैरे हे 40-50 हजारमध्ये होणारे कार्यक्रम होते आणि गणेशोत्सव म्हटलं तर कमीत कमी ₹1,00,000पासून. सिच्युएशन एक टाईम असा होता की नवीन मंडळांच्या परमिशन्स बंद केल्या होत्या की नवीन मंडळांना आता मुंबईमध्ये आपण एवढा नाही. छोट्यापासून सुरुवात झालेला मंडळ आज एक चांगल्या लेवलवर ऑपरेट करत आहे. असं आहे की मागच्या वर्षीचा विसर्जनचा किस्सा तर पूर्ण मुंबई पूर्ण महाराष्ट्राने बघितला. किशोरदादाने बघितलं पण किशोरदा काय बोलला नाही. ते बंदर पकडी तलावामध्ये आम्ही आमच्या डोळ्याने बघितलं. तर स्टार्टिंगपासून विसर्जनचा किस्सा सांग की विसर्जन 2025 मागे गणेशोत्सव जी कॉन्ट्रोवर्सी आहे ती एक्झॅक्टली काय आहे? एवढाही विचार नाही करत की ह्या गोष्टीचा पोस्ट करताना की पुढे टाकताना की याचा मंडळाला पुढे जाऊन प्रॉब्लेम होऊ शकतो. मीडियावाल्यांना कसं समज माहीत नाही. मीडियावाले पण तिकडे आलेले 10 इयर्समध्ये एकदाही वर्गणी मागितलेली नाही. आम्ही बिना वर्गणीचा हा पूर्ण उत्सव सेलिब्रेट करतो. तर त्यांनी एकदा स्वतःहून, आम्ही असं नाही म्हणत की आम्हाला डिरेक्टली फंडिंग द्या. लालबाग परळचं आपण ॲक्च्युली कंपॅरिझन नाही करू शकत, कारण की 100 वर्ष त्यांनी मुंबईला दिली आहे. जसं चिंचपोकीचा चिंतामणी आपण घेतलं की आगमनाचा कॉन्सेप्टच त्यांनी आणला. आगमन हा विषय माहीतच नव्हता त्यांना. पण अगोदर असं पडतं की त्यांना अगोदर करायचं असेल, जे वरिष्ठ असतात त्यांना असं वाटतं की आम्ही मंडळ आम्ही देश चालवतो. पण तेव्हा आमच्या मंडळाचं चारकोपचा पेशवा नाव हे स्कूलच्या स्टुडंटने दिलेलं. काही मंडळ मी अशी पण बघितली की ती बंद व्हायची याच्यावर, ज्यांनी सुरुवात खूप तगडी केली. म्हणजे आपण जे मराठी म्हणा या हिंदू म्हणा ना, आपल्या दुश्मन लोकांची गरजच नाही. म्हणजे कंट्रोल त्यांचा असेल, उत्सव आपला असेल. जय गणेश दोस्तों, कैसे हो आप सभी? आज आपके लिए और एक मागी स्पेशल एपिसोड हम लेकर आए हैं द गणेश उत्सव पॉडकास्ट TGP पर, और मंडल का नाम है चारकोपचा पेशवा. जी हाँ, चारकोपचा पेशवा एक बहुत ही नामचीन मंडल है चारकोप का, और बहुत सारे किस्से, बहुत सारी हिस्ट्री इनकी किसी को पता नहीं है. तो इस कारण से आज हमारे बीच मौजूद है विजय शेलके, जो कि मंडल के सेक्रेटरी हैं, और यहाँ पर बहुत अच्छी कॉन्वर्सेशन होने वाली है और काफ़ी ज़्यादा नॉलेजेबल भी ये पॉडकास्ट होगा. तो एपिसोड को एंड तक ज़रूर देखना. और हमने ये देखा है कि 71% से ज़्यादा हमारे जो व्यूअर्स हैं वो हमारे सब्सक्राइबर्स नहीं हैं. तो कृपया करके हमारी चैनल को सब्सक्राइब करें, बिकॉज हमारा ये विजन है कि गणेश उत्सव को और हमारे सारे उत्सवों को हमें हर घर हर गली इन तलक लेके जाना है, और उनकी जो स्टोरीज़ है उत्सव हीरोज़ की हमारे, वो हर जगह पहुंचनी चाहिए. बिकॉज बहुत हार्ड वर्किंग से
यहाँ तक ये मंडल पहुँचा है और जो भी मूर्तिकार भी आए हैं बहुत हार्डवर्क करके यहाँ तक पहुँचे हैं। तो हमने ये प्लेटफॉर्म इसी के लिए बनाया हुआ है। वीडियो को एंड तक ज़रूर देखना, लाइक शेयर और सब्सक्राइब करना मत भूलना। जय गणेश। जय गणेश विजय दादा। जय गणेश. तर सर्वात प्रथम कसं वाटतंय पहिल्यांदा पॉडकास्टवर येऊन? आम्ही जो हा TGP पॉडकास्ट आहे आणि तुला पण आम्ही बाई बघत आले खूप, एक माझ्या मते 1-1.5 वर्षापासून आम्ही बघत आलो तुला. तर आम्हाला एक तेव्हा चांगलं वाटलं की असे खूप पॉडकास्ट झाले की आपण जे बघितलेत की आपले जे गँगस्टर्सवाला पण आम्ही एक एपिसोड बघितलेला, ते वाले बघितलेत, मुंबईला घेऊन बघितलेत खूप सारे एपिसोड्स, आणि जे मोठे मोठे ॲडव्होकेट्स झालेत वगैरे, ते ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पॉडकास्टवर बघितलेल्या. म्हणजे कोणीतरी लिंक शेअर केली, काहीतरी आपण बघितलं टाईमपास म्हणून तसं. पण जेव्हा गणेशोत्सवावर आला तर असं वाटलं की आपला माणूस आणि आपल्या जवळचा विषय, आपला एकदम सगळ्यांच्या मनाचा विषय म्हणजे गणपती बाप्पा, तर ते घेऊन आला. तर आम्हाला एक चांगलं वाटलं. ते एक हॅट्स ऑफ तुला त्या गोष्टीसाठी की ही गोष्ट तू घेऊन आला. आणि ह्याच्यामुळे काय झालं की खूप मंडळांना एक चांगली सोशल मीडियावर एक चांगली ओळख मिळाली. असं अदरवाईज कसं आहे, प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये मुंबईमध्ये मंडळ आहेत वगैरे, पण त्या गल्लोगल्लीमध्ये ज्यांनी मेहनत घेतली, आज 80-80, 100-100 वर्ष लालबाग परळच्या जी मोठी मोठी मंडळं आहेत, लालबागचा राजा, मुंबईचा राजा, तर हे मोठी मोठी मंडळं आहेत, तर यांनी पण ती मेहनत घेतलेली आहे. तर ते मेहनत घेऊनच आज या लेवलला आलेले आहेत. पण कसं आहे की आता जी मंडळं आहे ती तितकी मोठी नाही आहे. पण कसं आहे की एक प्लॅटफॉर्म पाहिजे होता की फक्त लालबाग परळ नाही, चारकोपमध्ये पण खूप गणेश भक्त आहेत, त्यांची पण एक माय गणेशचं एक कॉन्सेप्ट आहे आणि त्याला घेऊन त्यांची एक मेहनत चालू आहे. आणि ते पण तेवढीच एक सेवा करत आहे गणपती बाप्पाची, हे या प्लॅटफॉर्ममुळे समजलं. आणि आमचा हेच उद्देश होता की स्टार्टिंगला जेव्हा माझ्या मनात हे कॉन्सेप्ट आलेलं ना, तेव्हा तसं होतं की पॉडकास्टमध्ये सगळे कॅटेगरीज कवर झालेत, बॉलिवूड टू गँगस्टर्स टू सिनेमा टू क्रिकेटर्स टू एव्हरीथिंग. बट गणेशोत्सव आणि आपले जे हिंदूंचे उत्सव आहेत त्यामध्ये कोणी स्पेसिफिकली असं काय कारनामा केला नाही आहे. तर त्या दृष्टिकोनाने हा पॉडकास्ट चालू झाला आहे आणि बघूया कुठेपर्यंत पोहोचू आपण. तर आता सर्वात पहिला प्रश्न की चारकोपचा पेशवा याचा इतिहास थोडक्यात सगळ्यांना सांग. कारण आम्ही बघतोय की म्हणजे मी पर्सनली पण बघितलं आहे की खूप हार्डवर्किंग आणि खूप ग्राउंड लेवलची कामं तुम्ही लोक करतात. तर त्यामागचा इतिहास काय, म्हणजे मंडळ कुठून चालू झाला आणि जे पण तुमची एक स्टोरी असेल, हिस्ट्री, ते सगळ्यांना सांग. आपलं मंडळ 2011 तेव्हा चालू झालं. पण तेव्हा मागी गणेशोत्सव असा काही, आता जे मागी गणेशोत्सवमध्ये आम्ही आहोत, तर तो गणेशोत्सव आम्हालाही माहीत नव्हता. 2011मध्ये आमची सुरुवात अशी झाली की एक दहीहंडी ऑर्गनायझिंग असतं, जिकडे पथक वगैरे येतात, थर लावतात. तर आम्ही ते एक दिवस अगोदर जे सराव शिबिर म्हणतो आपण, चोरहंडी, तर आपण तिकडून स्टार्ट केलेलं. आणि एरियामध्ये एक छोटे मोठे कार्यक्रम्स आहेत अजून, तर आपण ते प्रोग्राम्स वगैरे घ्यायचो आपण एरियामध्ये. तर तिथून एक सुरुवात झाली आपली. आणि 2013 और 14, 2013-14मध्ये प्रल्लेश नायक आहे, जो इकडे प्रेझेंट आहे, प्रल्लेश नायक आणि सुमित पाटकर, हे दोघंजणं असे सहज भेटायला आले की आपण मागी गणपती करूया. तर मला स्वतःलाच माहीत नव्हतं की मागी गणपती काय आहे. तर म्हटलं की मला एक्सप्लेन कर की काय आहे मागी गणपती. तर त्याने सांगितलं असं असं गणपती असं असं गणेशोत्सव हा साजरा होतो, असं असा टाईम असतो, हे सगळं. तर ते मला तेव्हा समजलं की मागी गणपती करून पण एक आहे. आणि तर मी तेव्हा त्यांना नाही म्हणालो, कारण की असं आहे की दहीहंडी वगैरे हे 40-50 हजारमध्ये होणारे कार्यक्रम होते. आणि गणेशोत्सव म्हटलं तर कमीत कमी ₹1,00,000 आणि एवढं काय फंडिंग वगैरे कसं जमवायचा, मेन अरेंजमेंट तीच असते. तर आम्ही त्यांना सांगितलं की थोडंसं शक्य नाही आहे वगैरे. तर 1-2 वर्ष आमची त्याच्यामध्ये गेली. तर 2014-2015 आणि मी ज्या ऑफिसमध्ये होतो त्या ऑफिसमध्ये एक मित्र भेटला. तो फोर्टच्या राजाला पण आहे, तो चारकोपच्या राजामध्ये पण आहे, तो जय जवानमध्ये पण आहे. गोविंद आंबेडकर नाव आहे त्याचं. तर त्याने सांगितलं की रे मागी गणपती होऊ शकतो, करू शकता तुम्ही, जर तुम्हाला एवढी मॅनेजमेंट आयडिया वगैरे आहे तर तुम्ही तो करू शकता. तर त्याने आम्हाला एक सपोर्ट केला चांगला, की एक बोलतात ना कोणतरी मागे उभा पाहिजे की तुम्ही करा करून, तुम्हाला गायडन्सला आम्ही आहोत. मग मी प्रल्लेश नायक आणि सुमित पाटकरला परत भेटलो, म्हणालो की आपण हा करू शकतो. मग तिथून आमची सुरुवात झाली. मग परत लिगल्स परमिशन्स वगैरे असतात. आणि त्यावेळेला असं होतं, एक सिच्युएशन, एक टाईम असा होता की नवीन मंडळांच्या परमिशन्स बंद केल्या होत्या, की नवीन मंडळांना आता मुंबईमध्ये आपण एवढ्या नाही. तर तो कसा GR निघालेला पण पास झाला नव्हता. मग ते आम्ही तेव्हा नेहा पाटील करून आमच्याकडे शिक्षण समिती आणि नगरसेविका पण होता. आणि त्यांचे एक कार्यवाहक होते राजू मामा कंकाळ करून, ते पण चारकोपचेच आहेत.
त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला सगळ्या लीगल परमिशन्स झाल्या. त्याच्यानंतर मग आम्ही सगळ्या तयारी वगैरे सुरू केल्या. हा एक छोटासा इतिहास आहे की आम्ही अशी सुरुवात केली असे. आणि आज इथपर्यंत तुम्ही लोक पोहोचलेत आणि पूर्ण महाराष्ट्रभर म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात माहिती आहे की चारकोपचा पेशवा एक मागी गणेश मंडळ आहे आणि चारकोपमध्ये स्थित आहे. तर एक खूप कौतुक वाटतं आम्हाला पण की एक छोट्यापासून सुरुवात झालेलं मंडळ आज एक चांगल्या लेवलवर ऑपरेट करत आहे. दादा एक सांग की मागी गणेश उत्सवच का तुम्ही ठरवलं की मागी गणेश उत्सव सेलिब्रेट करायचा? भाद्रपदचा पण गणेश उत्सव आहे बट मागी गणेश उत्सवच का? जेव्हा आमची माही गणेशोत्सवाला घेऊन मिटिंग झाली तेव्हा आम्ही सगळे कार्यकर्ते जमलेलो जे काय होतो आम्ही तेव्हा 8-10 जण. आता तर थोडंसं मोठं मंडळ आहे. तर आमच्यामध्ये डिस्कस ते पण झालं की आपण चतुर्थीचा करूया का. पण असं होतं की आम्ही जेवढे कार्यकर्ते त्यांच्याच 5-6 जणांच्या घरी भाद्रपदचा गणपती बसायचा. तर आता 5 to 7 days तर तिकडे बसतोच घरी कोणाच्याही. तर ते होतं आणि काही कोकणातले पण आहेत तर ते गावी. चतुर्थीला गावी जाणार. तर आम्ही म्हणालो की जर आपले कार्यकर्तेच नसतील तर मग आपण उत्सव करायचा कसा. आणि चारकोप जर तू बघितलं असेल तर 70 to 80% सर्व मराठीच आहेत आणि जास्त करून कोकणातली लोकं तिथे आहेत. तर जवळपास ते पूर्ण खालीच होऊन जातं एरिया. तर आपण जर बसवला सेवा जरी केली तर दर्शनाला लोक पण किती येणार असं. तर त्या सगळ्या दृष्टीने आपण बघितलं आणि आपण स्वतः पण इंटरेस्टेड कसं की आम्हाला पण थोडंसं लालबाग परळ फिरायची इच्छा सगळ्यांना एकत्र. आपण जे अगोदर जायचो आपल्या एरियातली लोकं किंवा आपला फ्रेंड सर्कल नाईटमध्ये वगैरे ती मग आपण केलं तर मग आपल्या शेवटचे दिवस आणि तिथे शेवटच्या दिवसात गर्दी पण. तर असे खूप सारे छोटे मोठे त्यावेळेला पॉईंट्स होते आमचे जेव्हा माय गणेशोत्सव ही संकल्पना नवीन होती तेव्हा. तर आता मागी गणेश उत्सव नक्की काय आहे? कारण लोकांना आम्हाला कमेंट्स येतात की मुंबई में 2 बार गणपती क्यों बैठ रहा है. म्हणजे आता मी रील्स वगैरे टाकली सगळी की मुंबई गणपती इज बॅक, मुंबई रोड्स आर पॅक. तर त्यामध्ये पण लोकांची कमेंट्स की 2 बार गणपती क्यों आहे मागी में. तर लोकांना हे सांग की मागी गणेश उत्सव एक्झॅक्टली काय आहे म्हणजे आणि कशाला सेलिब्रेट करतात? जसं आता एक थोड्या वेळापूर्वी मी म्हणालो की जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा आम्हालाच माहीत नव्हतं. तर तेव्हा ज्या लोकांना माहीत होतं आम्ही त्यांच्याशी म्हणजे जेव्हा एक बोलतात डिस्कशन केलं आम्ही तर तेव्हा त्यांनी सांगितलं की एक गणपतीचा जो जन्मदिवस तर तो एक सेलिब्रेट करायचा असतो. तर मोस्ट ऑफ आपण बघतो तर एक स्पेसिफिक डे असतो एक बड्डेचा वगैरे. तर तेव्हा विचार केला की तो तिथीनुसार येतो. त्यामुळे त्यांनी सांगितलं की हा तुम्हाला जानेवारीमध्ये पण येणार किंवा तुम्हाला फेब्रुवारीमध्ये पण येणार असं. तर आम्ही मग त्यांना हे पण विचारलं की चतुर्थीचा गणपती वगैरे. तर ते गणपती बाप्पाचं जेव्हा जो रिअल फेस होता ते कट होऊन जेव्हा हत्तीचं त्यांना ते स्वरूप आलं तर ते त्यावेळेचा तो चतुर्थीचा असतो आणि हा त्यांचा जो ॲक्च्युअल जन्मदिवस आहे तो माय गणेशोत्सव म्हणून साजरा करतात. त्यामुळे तेव्हा ही अशी माहिती मिळाली. तर आता चारकोपमध्ये खूप मंडळ आहेत म्हणजे मागीची पंढरी आहे चारकोप. तर इतर मंडळाची मैत्री कशी आहे? चारकोप मागेची पंढरी आहे. हा टॅग आता रिसेंटलीच आम्ही 2-3 वर्षाबद्दल ऐकतो आहे की चारकोप मागेची पंढरी आहे आणि हे चारकोपवासियांनी नाही ठरवलं. हे चारकोप सोडून इतर जेवढे आपल्या मुंबईमध्ये जिकडे गणपती सेलिब्रेट होतो त्या लोकांनी ठरवलं आणि तो आपल्याला एक टॅग मिळाला. आम्ही सगळे चारकोपचे मंडळ खुश आहोत कारण की जसं लालबाग परळ एक गणेशोत्सवाचा टॅग आहे तसं आम्हाला पण एक चांगला टॅग मिळाला. आणि इतर मंडळाशी मैत्री म्हणजे चारकोपमध्ये जितकी पण मागी गणेशोत्सव मंडळ आहेत सगळ्यांचीच मैत्री चांगली आहे. जर एक किस्सा सांगायचा झाला तर जुना मंडळ आहे चारकोपचा राजा. तर त्याच्यामध्ये निखिल दादाबरोबर चांगली मैत्री आहे. आणि 2017मध्ये जेव्हा आपलं आगमन होतं तेव्हा निखिल दादा स्वतः आलेला आगमनामध्ये आणि आम्ही एकत्र बाप्पाची ट्रॉली वगैरे खेचली एक ठराविक अंतरापर्यंत आम्ही एकत्र. तर एक मित्रमंडळ बोलतो ना आपण फक्त आपलंच मित्रमंडळ आहे की दुसरं पण जे मित्रमंडळ आहे ते 2 मित्र एकत्र येऊन जेव्हा उत्सव करतात ना तो एक सुखद क्षण होता आमच्यासाठी. आणि चारकोपच्या राजाबद्दल एक बोलायचं झालं तर असं आहे की मागच्या वर्षीचा विसर्जनचा किस्सा तर पूर्ण मुंबई पूर्ण महाराष्ट्राने बघितला. म्हणजे आमची त्या विसर्जनमध्ये कुठेच ग्रेट भेट नाही झाली. पण जेव्हा आम्ही विसर्जन न करता विसर्जन तलावापासून रिटर्न येत होतो आणि चारकोपचा राजा पण रिटर्न येत होता तर आम्ही एका रोडच्या साईडला ते राजा आणि एका रोडच्या साईडला पेशवा. तर दुःखामध्ये पण आम्ही एकत्र होतो. म्हणजे आमचे कार्यकर्ते पण दुःखी होते त्यांचे कार्यकर्ते पण दुःखी होते. मग आपण जे 2 मूर्ती एकत्र आल्यावर एकमेकांचा हार आपण हे करतो ते आपण केलं वगैरे. पण ते दुःखामध्ये पण आम्ही एकत्र होतो ते आम्हाला एक मोमेंट लक्षात राहिली आम्हाला ती. तर ती एक मैत्री चांगली आहे आणि ती अशीच राहू दे. आणि जसं अजून एक जर सांगायचं झालं किस्सा तर
चारकोपच्या सम्राटच्या विसर्जनला घेऊन पण खूप सारे हे होते. तर त्यावेळेला आम्ही स्वतः तिकडे होतो. म्हणजे पेशवामधली आम्ही 2च मुलं तिकडे होतो. किशोरदादाने बघितलं पण किशोरदा काय बोलला नाही, की अदरवाईज कसं असतं, की रे आपल्या मंडळाचं विसर्जन आहे, एवढे इश्यू चालू आहेत, कोणाला त्या बॉर्डरच्या आतमध्ये घ्यायचं नाही सांगितलं तरी म्हणजे जर त्याने ठरवलं असतं तो बोलला असता, की अरे विजय थोड्याशा वेळासाठी असं वगैरे. पण नाही, त्याने तसं बोललं नाही. त्याने आम्हाला इन्व्हॉल्व करून घेतलं आणि ते विसर्जन एकदम सुखरूप 22 फुटाची त्यांची मूर्ती असते. ते बंदरपाकडी तलावामध्ये आम्ही आमच्या डोळ्याने बघितलं आहे. तर एकदम सुखरूप विसर्जन झालं. त्याच्यावर निगेटिव्ह काय आले, आम्ही स्वतः एक आय विटनेस म्हणतो ना, विसर्जन खरंच खूप चांगलं झालं सम्राटचं आणि ते आमच्या डोळ्यासमोर झालं. तर ही अशी मैत्री आहे. बस इतकंच सांगेन मी. आणि सोशल मीडियावर पण आम्ही रुमर्स ऐकलेले की चारकोपचा सम्राटचं विसर्जन प्रॉपरली नाही झाला. तर त्यांना पण आम्ही हे क्वेश्चन केलेलं जेव्हा किशोरदादा आलेले पॉडकास्टवर. तर त्यांनी पण आम्हाला सांगितलं की एकदम सुखरूपपणे आमचं विसर्जन झालं आहे आणि आम्ही व्हिडिओ पण टाकली आहे. तर दादा, आता जसं तू म्हणालास की विसर्जनमध्ये हे सगळे इन्सिडेंट झाले, तर मी तुला एक प्रश्न करतो की गेल्या वर्षी विसर्जनमध्ये नेमकी काय झालेलं? कारण वेगवेगळे स्टोरीज येतात आणि जे ग्राउंड रियालिटी आहे ते मंडळालाच माहिती आहे, कारण ते मंडळवालेच ऑन ग्राउंड होते, बाकी कोणीच ऑन ग्राउंड नव्हता. तर स्टार्टिंगपासून विसर्जनचा किस्सा सांग की विसर्जन 2025 मागे गणेशोत्सव जी कॉन्ट्रोवर्सी आहे ती एक्झॅक्टली काय आहे? जेव्हा गणपतीची स्थापना होणार होती त्याच्या 1 दिवस अगोदरच ना आमच्या लोकांना सर्क्युलर झाले आणि त्याच्यामध्ये क्लिअरली लिहिलेलं की जे नैसर्गिक स्रोत आहेत, नॅचरल रिसोर्सेस, त्याच्यामध्ये तुम्ही विसर्जन करू नाही शकत. तर आम्ही पण थोडीशी इन्क्वायरी केली की कुठे कुठे विसर्जन होऊ नाही शकत. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही जसं आपण चौपाटीवर करतो, जसं गिरगाव चौपाटीला होतं, आमच्याकडे मारवेला होतं, तर तुम्ही मारवेला करू नाही शकत. आणि जे एक तलाव असतात त्या तलावामध्ये पण आपण करू नाही शकत. आणि आपल्याला मग विसर्जन कुठे करायचं? तर आम्ही विचारण्यात आम्हाला सांगितलं की तुम्हाला आम्ही एक असं बोलतो ना आर्टिफिशियल एक पॉन्ड बनवून देऊ, खड्डा करून देऊ, त्याच्यामध्ये टँकरने पाणी वगैरे हे करून देऊ आणि तुम्ही त्याच्यामध्ये विसर्जन करायचं. तर ते काय आम्हाला पटलं नाही. आणि असं झालं की 5 दिवसाचे जे गणपती होते ते विसर्जन झालेले. फक्त 7 दिवसाचे जे गणपती आहेत ना त्यांचं विसर्जन राहिलेलं. आम्ही एरियामधनं आपल्याला निघालो आणि जेव्हा आपल्या मेन चारकोप मार्केटला जेव्हा सिग्नलला सगळे गणपती आले तर तिथे पोलिसांनी सर्व मंडळांना थांबवून ठेवलं. सांगितलं की तुम्ही जाऊ नाही शकत. कारण की आमच्यातल्या एका कार्यकर्त्याला आम्ही मारवेला पाठवलं, कारण की एकच ऑप्शन आम्हाला मारवे वाटत होता, बाकी सर्व ठिकाणी बंदोबस्त होता. तर तो मारवेला गेल्यावर समजलं तिथे तर मोठे मोठे कॅमेराज घेऊन एकाने कोणीतरी कंप्लेंट टाकलेली, ज्याने मेन कोर्टामध्ये मागणी केलेली की म्हणजे त्याची मागणी मला आयडिया नाही, पण विसर्जन होऊ देऊ नका ही तर त्याची मागणी होतीच. तर ते आम्हाला एक ऋतिक नारकरून आमच्यामध्ये कार्यकर्ता आहे, आम्ही त्याला तिकडे पाठवलं. तो जवळपास अर्धा तास गेला तिकडे, पुन्हा त्याने चौकशी वगैरे केली. तर तिथे पूर्ण कॅमेराज लावलेले मोठे मोठे BMC ऑफिसर्स, मोठे आपले जे DCP ACP सर्व तिथे अवेलेबल होते. त्यांचं डिस्कशन चाललेलं, त्या व्यक्तीला कन्व्हिन्सिंग चाललेलं की विसर्जन होऊ दे, कारण की उत्सवाच्या मध्ये झालेलं आहे. उत्सवाच्या अगोदर झालं असतं म्हणजे 1-2 महिना अगोदर, तर आपण मग कसं मूर्तिकाराशी कोऑर्डिनेट करून सर्वांशी इंटरनली कोऑर्डिनेट करून त्याच्यावर काहीतरी आपण एक उपाय काढला असता. पण हे अचानकमध्ये झालं, कारण की स्थापना आहे आणि 1 दिवस अगोदर लेटर, आणि त्याच्यामध्ये कोर्टाने लेटर दिलेलं. त्याच्यामुळे BMC ऑफिसर्सना ते पाळणं भाग आहे. BMC ऑफिसर्सने पोलीस स्टेशनला दिलं. त्यामुळे शेवटची जबाबदारी आली पोलीसवाल्यावर. पण पोलीस वर्गाने, चारकोप पोलीस स्टेशनने खूप कॉपरेट केलं, सर्व मंडळांनाच कॉपरेट केलं. तर या माध्यमातून मी त्यांचे आभार मानतो. चारकोप पोलिसांनी खरंच खूप चांगला सपोर्ट केला. पण आम्ही जेव्हा थांबलो असताना असं झालं की ओळखीमध्ये एखाद तलाव आहे, काहीतरी अरेंजमेंट झाली आहे. तर तिकडे जसा जसा एक मंडळाचा कॉन्टॅक्ट होतो आहे, तलावाचा जो कोण असेल सांभाळणारा वगैरे, तर तसे तसं एक जण लपत म्हणजे कोणाला नकळत वगैरे पोलीस वर्गाने पण सांगितलं, एवढे तुमचे चारकोपमध्ये एवढी गर्दी झालेली आहे, प्रत्येक बाप्पाबरोबर कमीत कमी 500-600 लोक जाणार, तर ते दिसण्यात येणार. तर त्याच्यापेक्षा कुठेतरी आम्ही अवेलेबल करून देऊ, आम्ही सहकार्य करू, BMC पण सहकार्य करेल, पण तुम्ही एक विसर्जन प्रॉपर करा, पण जास्त लोक नका जाऊ. तर आम्ही एक ठराविक लोक मूर्ती घेऊन निघालो तिथून घेऊन निघालो. मगाशी मी सम्राटचा किस्सा सांगितला, तर तसं आमची मूर्ती त्या लेनमध्ये यायला, तर त्या तलावाचा अजून एक गेट आहे. तर मी 2 कार्यकर्त्यांना सांगितलं, एक काम करा, समोरून कुठे व्हिडिओ शूट वगैरे होईल वगैरे, पुढे मंडळाला त्रास होतो, कारण की कोण जो व्हिडिओ शूट काढतो तो एवढाही विचार नाही करत की ह्या गोष्टीचा पोस्ट करताना की पुढे टाकताना की याचा मंडळाला पुढे जाऊन प्रॉब्लेम होऊ शकतो. तर आम्ही त्या तलावाच्या दुसऱ्या गेटला आम्ही पाठवलं. तर
मी मूर्तीबरोबर आलो, मला समोरनं ऑपोजिटचा गेट दिसतोय. मला कार्यकर्त्याने फोन केला, बोलतो एवढा अंधार आहे, म्हणजे फ्रंटला तिकडे उजेड येत आला मला, पण आम्ही बॅक साईडला होतो. तर बोला की दादा फक्त आपली मूर्ती थोडीफार काय उजेडात दिसून पण तिकडे लोक ओरडतात, अरे पेशवा आला, पेशवा आला, पेशवा आला. तर आम्ही पण थोडंसं हे झालो की अरे नकळत करायचं होतं आणि सगळ्यांना कळलं. तर मी म्हणालो की बघा बाप्पाची मूर्ती आहे, 7 दिवसाचं आपलं म्हणजे आहे, आपण जी काय सेवा केली ती विसर्जन करणं आपल्याला भाग आहे. तर तेवढ्यात काय व्हावं की ज्या मूर्तीचं विसर्जन झालं तर ते मूर्तीला आपण जेव्हा एक फराना करून एक असतं आपलं काय म्हणतात त्याला, सॉरी क्रेन ही टोल का मी पुढे बोलतो. हां चालेल. एक हायड्रा करून एक असतो, तर तो हायड्राने ती मूर्ती उचलावी लागते. तर ते बेल्ट्स पहिल्या मूर्तीच्या विसर्जनामध्ये बेल्ट्स पण गेले त्यांचे. सो आता रात्री आम्हाला 2:30-3ला बेल्ट्स कुठून आणणार आपण. तर आम्हाला ते बेल्ट्स अरेंज करायला 45 मिनिट्स लागले. तर 3:30 वाजले, पण लोक समोरच्या गेटवरनं कोणच हल्लं नाही. तिकडे गर्दी वाढली. ह्या साईडला आले तर ह्या साईडला पण गर्दी वाढली. मीडियावाल्यांना कसं समज माहीत नाही, मीडियावाले पण तिकडे आलेले. पण मीडियावाल्यांना मॅनेज केलं की तुम्ही आतमध्ये जाऊ नका वगैरे. आणि ते बेल्ट जसे अरेंज झाले तितक्यात सिद्धेश नारकर करून आपल्या मंडळामध्ये कार्य करतात. तो म्हणाला की विजुआर निखिलदादा आहेत, गणेश चौकला आपला चारकोपचा राजा आलेला आहे, निखिलदादा आहे, आपण इथं जाऊन डिस्कशन करूया. तर आम्ही गाडीवर पटकन गेलो, निखिलदाशी तिकडे बोललो. पण की निखिलदादाला थोडी जास्त माहिती होती आधीपासून की असं असं होईल असं नाही. आणि निखिलदाने आम्हाला तिकडे मार्गदर्शन केलं वगैरे. पण त्याने खूप चांगलं मार्गदर्शन करूनसुद्धा आम्ही स्वतः कन्फ्युजच होतो की काय करायचं असं. तर आम्ही रिटर्न मूर्तीकडे आलो आणि आमच्या डोक्यात असं आलं की करू की नको करू. आम्ही ते ना तितक्यात सिद्धेश नारकर करून जो कार्यकर्ता होता माझ्याबरोबर त्याला सांगितलं एक काम कर, मालवणीचा जो रूट आहे अथर्व कॉलेजचा तिकडून सर्व गणपती मारवेला जातात. म्हटलं एक राऊंड मारून आहे की मारवेला आता नाईटला सगळं क्लिअर आहे की नाही तू बघून आहे, नसेल तर आपण एक व्यवस्थितवालं करू, नाही तर इकडे काही ना काहीतरी आपण प्रयत्न करू. तो गेल्यावर त्याच्या गळ्यामध्ये पेशव्याचा ID, त्याला थांबवलं तिकडच्या म्हणजे कार्यकर्त्यांनी इतर मंडळाच्या. तो बोलतो की आणि त्यांच्या डोळ्यामध्ये त्याने अपेक्षा बघितली की अरे दादा पेशवावाले तुम्ही असं केलं तर आमच्या मूर्तींचं विसर्जन कसं होणार. तुम्ही आम्हाला घेऊन म्हणजे ही गोष्ट एकत्र येऊन काहीतरी सोल्युशन काढून केली पाहिजे. जर तुमच्यासारख्या मंडळाने असं विसर्जन केलं तर आमचं. तर तिथे त्याने मला बाहेर बोलवलं तलावाच्या बाहेर आणि हा किस्सा सांगितला. तर थोडंसं मी पण इमोशनल झालो, आडवात थोडं पाणी आलं. आणि की लोकांच्या आपल्या मंडळाकडून इतक्या अपेक्षा आहेत, लोक आपल्याला त्या लेवलला बघतात म्हणजे मंडळ अख्खं मंडळ, आणि आपण असं लपून करणं. मी तिथून फोन केला, मला जे नवीन बेल्ट आलेत जे बांधलेत आणि मूर्ती उचलायलाच होती त्या मी सांगितलं पहिलं ते बेल्ट उतरव, आपल्याला नाही करायचे. आणि तिथूनच रिटर्न येताना तू एक रील व्हायरल झालेली बघितली अशी की जाते आणि मूर्तीवर 6-8 लोक आहेत. हां बस खूप ठिकाणी ही पण कॉन्ट्रोवर्सी झाली की अरे पेशव्यामध्ये कार्यकर्ते नाहीत. रात्री 3:30चा टायमिंग, पोलीसवाल्यांनी सांगितलं की जवळपास 7 ते 8 लोकच जावं जेवढे ट्रॉली खेचू शकतात. तर त्याच्यामुळे तेवढे कार्यकर्ते आपल्या तिकडे होते. आणि ते रिटर्न जातानाच बरोबर ती रील व्हायरल झालेली. कारण की आम्हाला जेव्हा पोलीस स्टेशनला पण मिटिंग्सला बोलवलं तर तेव्हा पण त्यांनी सांगितलं की ही रील जी व्हायरल झाली ना ह्याच्यामुळे आम्हाला बोलतात ना की सगळे जेवढे डिपार्टमेंट्स आहेत त्यांना मिटिंग्स घेऊन सांगितलं आहे. आणि आम्हाला लिटरली मला जेव्हा DCPने बोलवलेलं, DCP साहेबांनी, तर आम्हाला समोर बसून सांगितलं की ही तुमचीच रील आहे ना. म्हटलं हां सर पेशवाची रील आहे. बोल तुमच्यासाठी इतक्या ठिकाणाहून ऑल ओव्हर महाराष्ट्रातून फोन येतात की हा बाप्पा पहिला विसर्जन करा. खूप सारे म्हणजे कसं उत्सवामध्ये जातात ना निकडे की आज हिंदू राष्ट्र आहे आपलं आणि आराध्य देवत आपला गणपती बाप्पा आहे. आज जेवढे ऑफिसर्स वगैरे आहेत जे त्या लोकांच्या घरी पण गणपती बसतो, तर त्यांनाही त्या भावना होत्या म्हणून त्या लोकांनी चांगलं कॉपरेट केलं. म्हणून मी पॉडकास्टमध्ये बोललो की चारकोप पोलीसने जेवढा आपल्याला सपोर्ट केला ना तितका माय गणपतीमध्ये कोणा नाही. तर हा एक किस्सा होता की आम्ही तिथून रिटर्न काढलो. आणि तिथून जेव्हा रिटर्न आलो तर त्याच्या नेक्स्ट डेपासून इतके फोन सुरू झाले ना, IBN लोकमत, NDTV, जेवढे न्यूज चॅनल्स आहेत आपले ABP माझा वगैरे सगळे. पण आम्ही इंटरव्ह्यूज द्यायला म्हणजे रेडी नव्हतो. त्याचं रिझन पण होतं. तर खूप लोकांना असं वाटलं की अरे काय घाबरतात हे लोक, यांच्यावर एवढं झालं आहे, हे बोलतच नाही म्हणजे स्वतःसाठी पण स्टँड घेत नाही. तेव्हा आमच्या डोक्यात असं होतं की जर आपल्याला एवढा सपोर्ट ऑलरेडी मिळतो आहे, तो मीडियावाल्यांना माहीत नव्हता, जर आपल्याला एवढा चांगला सपोर्ट मिळतो आहे तर आम्ही जर बोलता बोलता फ्लोमध्ये, कारण की गणपती खूप जवळची आपली खूप जवळची गोष्ट आहे मनाच्या, आणि त्या भावनेमध्ये समजा आपण सरकारला किंवा कोर्टाला एखादा चुकून फ्लोमध्ये शब्द निघाला आणि जर तो हायलाईट झाला तर आपल्यामुळे
चतुर्थीचे गणपती पण आहेत त्याच्यानंतर आपले ऑलरेडी विसर्जन थांबलेलं आहे, तर त्यांच्यावर पण एक चुकीचा इम्पॅक्ट पडू शकतो आणि ह्या गोष्टी थांबू शकतात. त्याच्यावर पुढे जाऊन खूप साऱ्या कारवाई होऊ शकतात. तर ते नको म्हणून आम्ही सगळे इंटरव्ह्यू नाकारले, सगळेच्या सगळे इंटरव्ह्यू नाकारले. पण जेव्हा 11व्या दिवशी ठरलं आमचं की ना आज निघायचं आणि आज विसर्जन करायचं, तर आम्ही सर्वांनी आपला बांगूरनगर जो आपला हा जो एरिया आहे तो आपला गणेश घाट करून एक विसर्जन तलाव आहे. मग तिकडे आम्हाला जागा वगैरे दिली. आपली मूर्ती प्रॉपर विसर्जन होईल अशी त्यांनी तिकडे अरेंजमेंट पण केली. कारण की आम्ही डिरेक्टली चारकोप पोलीस स्टेशनला म्हणालो, मी स्वतःच होतो मीटिंगला, की तुम्ही एक खड्डा खोदणार, त्या खड्ड्यामध्ये तुम्ही पाणी जमा करणार, त्याच्यामध्ये त्या गणपती बाप्पाचं आम्ही विसर्जन लावणार, त्या मूर्तीचं नंतर काय होणार. तर सरळ गोष्ट आहे की वरतून माती टाकून हे करून जाणार. तर हे आम्हाला म्हणजे कुठल्याच कार्यकर्त्याच्या बुद्धिक्षमतेला पटण्यासारखंच नव्हतं. आम्ही डिरेक्टली तो रिजेक्ट केला. अदरवाईज आम्हाला कोरा केंद्र आहे, या कांदिवलीचा श्री जो बसतो लिंक रोडला त्यांचं पण मैदान आहे, तिकडे आम्हाला अरेंजमेंट करून देत होती, पण आम्ही नाही घेतली ती. आणि नंतर बांगूरनगरमध्ये आणि बांगूरनगरमध्ये नंतर गणेश घाटला आपल्याला त्यांनी सांगितलं की तुम्ही करू शकता, आम्ही तुम्हाला हवी तशी अरेंजमेंट करून देऊ शकतो. मग आम्ही इथे येऊन मग ते बाप्पाचं सुखरूप विसर्जन केलं. आणि मला या माध्यमातून आभार मानायचे आहेत की ते विसर्जन पण 3:30-4ला झालं. कारण की आमची तयारी कशी होती की चारकोपमधनं निघणं आणि गोराईला बाजूलाच एरिया आहे, 1 ते 1.5 किलोमीटर 2 किलोमीटरचा तो विसर्जनाचा प्रवास आहे. पण हा 5 ते 5.5-6 किलोमीटरचा प्रवास तो वेळ. पण एकही गणेश भक्त जे स्टार्टिंगला चारकोपपासून निघाले त्यातला कोणीही रिटर्न नाही गेले. पूर्ण जो आमचा रूट होता त्या रूटने पूर्ण बांगूरनगरपर्यंत आले. शेवटची आरती पण आमच्यावर गेली. म्हणजे विसर्जनाला माहोल असतो, पण जसा गिरगाव सोडले रात्री माहोल असतो तसा चारकोपला किंवा आमच्याकडच्या विसर्जन तलावांना नसतो. पण तो आम्ही पहिल्यांदा बघितला की हजारो लोक उभे आहेत, आमच्यावर आरती करत आहेत. तर ती एक गोष्ट म्हणजे बोलतात ना की विसर्जनाचा जो मूड ऑफ होता तो शेवटला विसर्जन होताना एवढ्या सगळ्या लोकांना आपल्यावर आरती करताना बघून आणि तो चारकोपच्या पेशव्याचा विजय असो एकत्र सगळ्यांना बोलताना खूप छान वाटलं. खूप. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की सुखरूपपणे विसर्जन करणं हेच महत्त्वाचं आहे आणि तुम्ही केलं, दॅट इज अ गुड थिंग. कारण की आपण आजही बघतो की रील्सवर येतात, म्हणजे लोक विसर्जनाच्या व्हिडिओ काढतात, विसर्जन झाल्यानंतरच्या पण व्हिडिओ काढतात. तर समुद्राला भरती असते, ओहोटी असते, तर समुद्राचं पाणी मागे जातं तर ते काय एक 10-15 फूट नाही मागे जात, किलोमीटरभर जातं. तर त्यावेळेला जेव्हा भरती असते तेव्हा ती मूर्ती विसर्जन झालेली असते चौपाटीवर, आणि जेव्हा ओहोटी येते तेव्हा त्या मूर्ती दिसणं साहजिक आहे. तर त्याच्या पण व्हिडिओज काढून टाकतात वगैरे. तर तुम्ही पण स्वतः गणेश भक्त आहात वगैरे, सगळे जे फोटो व्हिडिओ काढतात जे टाकतात त्यांनी ॲक्च्युली नाही टाकलं पाहिजे. हां, एक चांगलं आहे की खूप साऱ्या समिती आहेत, स्वच्छता अभियान वगैरे आहेत, ते त्यांना पण एक हॅट्स ऑफ आहे की ते सेकंड डेला जाऊन वगैरे 2 दिवस पूर्ण तिकडे राबून जे सगळे साफसफाई करतात वगैरे. अशी चांगली गोष्ट करा. आपणच आपल्या आराध्य देवाचं असं व्हिडिओ रील्स टाकून त्याच्यामध्ये काही अर्थ नाही आणि त्याच्यातनं काही भेटणारही नाही. दादा, आपले मूर्तिकार किरण जाधव, तर त्यांचं आणि तुमचं रिलेशन कसं आहे? आणि बोलतात ना की किरण जाधव हे खूप सुप्रसिद्ध मूर्तिकार आहेत आता, आणि स्पेशली वेन इट कम्स टू मागी गणेशोत्सव त्यांच्याकडे खूप जास्त क्वांटिटीमध्ये यावर्षी मूर्ती आहे. तर त्यांच्यासाठी काहीतरी तुम्ही बोला की हाऊ इज किरण जाधव, तुमचं रिलेशन कसं आहे त्यांच्याबरोबर? किरण काकाबरोबर जेव्हा आमची पहिली भेट झालेली, तर आम्ही जेव्हा पहिल्यांदा मूर्ती बनवायला दिलेली, तर आम्ही जस्ट मूर्ती बनत असताना म्हणजे जेव्हा पॉलिश वगैरे होते तेव्हा आम्ही तिकडे गेलेलो आणि आम्हाला थोडंसं ते मूर्तीच्या गालावर थोडा डाऊट वाटला. म्हटलं दादा, मी मूर्ती जरा पॉलिश वगैरे झाली ना. तर दादाने सांगितलं, दादा अरे तुमचा डिम्पलवाला बाप्पा आहे. तर आम्हाला तेव्हा समजल्यानंतर त्याला डिम्पल किंग हॅशटॅग पण यूज करतात आपल्या पेशव्याच्या मूर्तीला, डिम्पलवाला बाप्पा पण करतात. तर तेव्हा आम्हाला तिथून किरण दादाचं एक समजलं की डिम्पलवाला बाप्पा म्हणजे किरण जाधव आणि त्यांचे भाऊ आहेत निखिल जाधव करून, ते पण आर्टिस्टच आहेत. दोघांशी रिलेशन चांगलं आहे. पण बोलतात ना, मंडळ जेव्हा ॲप्रोच करतं मूर्ती करायला, आम्हाला असं पाहिजे, आम्हाला तसं पाहिजे, हे पाहिजे, पण दादा समजून घेतो. कधीकधी खूप टेक्निकल गोष्टी कार्यकर्त्यांना माहीत नसतात, त्या टेक्निकल त्यांना माहीत असतात. असं कधीकधी आपण म्हणतो की अरे स्केच असं आहे, मूर्ती एवढी अशी आहे. तर ते एक आम्हाला तो भावासारखा ठेवतो आणि सांगतो की स्केच हे असं आहे, पण आपण ती मूर्ती आहे. आपण माणूस जसा फिरतो तशी ती मूर्ती आपण तेवढी नाही फिरू शकत प्रॅक्टिकली. तर आम्हाला ते एक त्याने खूप म्हणजे 5 वर्षांपासून आम्ही किरण दादाकडेच जातं. तर किरण दादाने 5 वर्षामध्ये खूप मूर्तीच्या म्हणजे ना मूर्ती कशी बनते,
कशी असते आणि कसं असतं आम्हाला त्याने स्टार्टिंगच्या बसण्यापासून ते आपण फोर क्लिप यूज करून कशी ठेवावी मूर्ती आणि कसं तिथपर्यंत त्याने खूप आम्हाला सहकार्य केलं. आणि आहे माझी किरण दादा आणि निखिलबाई त्यांचे छोटे भाऊ दोघे पण खूप कॉपरेटिव्ह आहेत आणि आम्ही मिळून मूर्ती बनवतो ना ते आम्हाला चांगलं वाटतं. तर आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की चारकोपचा पेशवाचं आगमन कधी आहे, कुठली डेटवर आहे आणि यावर्षी काय कॉन्सेप्ट असेल मूर्तीचा? चारकोपच्या पेशव्याचं आगमन 17 जानेवारी शनिवार असणार आणि या माध्यमातून सर्वांना पूर्ण मुंबईकरांना चारकोपकरांना मी एक विनंती करतो की सर्वांनी हे आगमन बघायला या. हे आगमन आपण खूप जल्लोषात तर आपलं दरवर्षी होतंच, पण आपण ह्यावर्षी आगमनमध्ये एक वेगळी गोष्ट घेऊन येतो आहे की चारकोपमध्ये अजूनपर्यंत कोणी असं ग्रँड ओपनिंग करून आगमन सुरुवात नाही केली. कारण की मोस्ट ऑफ सर्व मंडळाचे मूर्तिकार कांदिवलीमधले नाही आहेत, कांदिवलीच्या बाहेरचे आहेत. सो आगमन त्यांच्या कारखान्यातून सुरू होऊन ते चारकोपमध्ये मूर्ती जो चारकोप मार्केट आहे तिकडून सुरू होतं. पण यावेळेला आम्ही एक जसं कलागंधमधनं मूर्त्या सर्व बाहेर निघतात तसं आम्ही एक छोटासा सेटअप करतो आहे सेक्टर 4 अंबामाता मंदिरच्या इथे. आणि आपण तो कर्टन वगैरे हे करून पेपर ब्लास्ट करून आपण जे बाप्पाचं स्वागत करतो तर तसा आपण एक कॉन्सर्ट चारकोपमध्ये पहिल्यांदाच करतो आहे आणि चारकोपमध्ये अजूनपर्यंत कोणी केलेलं नाही आहे. तर एक सगळ्यांना तेच माझं सांगणं आहे की सर्वांनी चारकोपच्या पेशव्याच्या आगमनाला या, खूप मजा येईल आणि खूप एन्जॉय करू. तर खूप खूप धन्यवाद दादा की तुम्ही तुमच्या आगमनाची डेट आपल्या TGP प्लॅटफॉर्मवर रिलीज केली. तर नक्कीच हे एक्सक्लुझिव्ह इन्फॉर्मेशन आहे. आणि मूर्तीचा कॉन्सेप्ट काय असेल, काय नवीन दिसेल मूर्तीवर? मूर्तीचं कसं की चारकोपमध्ये एक बघायला गेलं तर आपण एक युनिक डेकोरेशन करतो, म्हणजे आपली थीम असते असं. तर त्याच्यामध्ये कसं की आम्ही कधी प्रभावळ जे असतं गणपती बाप्पाच्या बॅकसाईडला जी एक डिझाईन वगैरे असते तर आम्ही कधी प्रभावळ वगैरे एवढं नाही, आम्ही कधी पण सिम्पल आणायचो. कारण की आमचं बॅकग्राऊंडला डेकोरेशन असतं त्यामुळे ते हॉलो पण ठेवायचो आणि स्वीट अँड सिम्पल ठेवायचो. पण आम्ही पहिल्यांदाच ह्या वेळेला खूप मोठी प्रभावळ आणतो आहे आणि त्याच्यामध्ये कीर्तिमुख आहे आणि आपले जे स्केच आर्टिस्ट आहेत नचिकेत साळुंके तर त्यांनी खूप सुंदर स्केच वगैरे यावेळेला काढलेलं आहे. आणि मूर्ती तर दरवर्षी आपली एकदम अट्रॅक्टिव्ह असते, सुंदर असते. तर यावेळेला ते प्रभावळ आणि मूर्ती आणि तुम्हाला पेशव्याची यावेळेची बसलेली पोज तुम्हाला नक्कीच आवडेल. तर सर्वांनी आगमना दिवशीच आपण ते सर्व रिव्हील होणार आहे. तर आगमनाला आल्यावर या सर्व गोष्टी तुम्हाला एकदम स्वतःच्या डोळ्यांनी मस्त मन भरून तुम्हाला बघायला मिळतील. आणि किती फूट मूर्ती असेल? मूर्ती आपली एव्हरी इयर 15-16 फूट आपली असते. प्रभाव धरून यावेळेला जरा 24-25 फूटपर्यंत जाते. कारण की एका पॉडकास्टमध्ये चिरागदा तुमचाच एक क्वेश्चन होता की मूर्ती कधी म्हणजे खाली किंवा त्या लेवलपर्यंत नाही, ती नेहमी वरतीच जाते. तर आमच्यावर पण तेच झालेलं आहे. तर चारकोपचा पेशव्याचा ऑफिशियल स्केच हे सगळ्यांना बघायचं, म्हणजे मला पण असं बघायचं बोलतात ना की उत्सुकता आहे. तर प्लीज आम्हाला दाखवा स्केच. आपल्या या पॉडकास्टच्या माध्यमातून मी स्केच आपलं दाखवणार आहे. तुमच्या सगळ्यांना ते नक्कीच आवडेल. आणि मी जे थोड्या वेळापूर्वी एक्सप्लेन केलं की मूर्ती अशी असणार आहे आणि त्याचा मागचा प्रभाव आहे, तर तुम्हाला स्केचमध्ये एकदम क्लिअरली समजेल की यावेळेला पेशवा कसा येतो आहे. 2026 का ये पहला स्केच रिवील होने जा रहा है TGP पर, चारकोपचा पेशवा. उम्मीद करता हूँ कि आपको ये स्केच रिवील पसंद आएगा. डेफिनेटली अच्छा ही स्केच है जिस हिसाब से मूर्ति का एक्सप्लेनेशन दिया है. तो विदाउट वेस्टिंग एनी टाइम स्केच देखिए. दादा, कुठलाही उत्सव असला तर सर्वात मोठी गोष्ट आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे फंडिंग. आणि चारकोपमध्ये प्रत्येक सेक्टरला एक गणपती बसतो मागी गणेश उत्सवमध्ये. तर काय डिफिकल्टीज येते फंड रेस करायला आणि तुम्ही कसं फंड रेस करता फॉर सेलिब्रेटिंग दिस गणेश उत्सव? एक चारकोपच्या पेशव्याबद्दल जर बोलायचं झालं तर आम्ही लोक जे घरोघरी जाऊन वर्गणी मागणं किंवा फेरीवाले आहेत किंवा शॉप्स आहेत, तर आम्ही 10 इयर्समध्ये एकदाही वर्गणी मागितलेली नाही आहे. आम्ही बिना वर्गणीचा हा पूर्ण उत्सव सेलिब्रेट करतो. वर्गणी घेतच आहे तो? वर्गणी काढतच नाही आम्ही. पावती बुक आमचं जे असतं ते फक्त जर कोण स्पॉन्सर्स आहे, कोणाला बॅनर्स करायचे, कोणाला गेट्स करायचे आहेत, कोणाला अजून काही ॲडव्हर्टाईज करायची आहे, त्याच्यावरच आपण उत्सव करतो. आणि आमचं कार्यकर्त्यांचं सेल्फ कॉन्ट्रीब्युशन आहे, त्याच्याच आपण गणेश उत्सव हा करतो. किती कार्यकर्ते? आपल्या मंडळात एक 30 ते 35 कार्यकर्ते आहेत. आणि ते सगळं मिळून एवढा मोठा उत्सव करतात? येस, ते सगळे मिळून एवढा मोठा उत्सव करतात.
हे खूप कौतुक करण्यासारखं आहे की वर्गणी ना काढता पण एवढा मोठा उत्सव होऊ शकतं, हे तुम्ही एक एक्झाम्पल सेट केलं आहे. कारण आता आम्ही खूप सोशल मीडियावर पण बघतो की नवीन नवीन मंडळ आणि मागी गणेश उत्सव स्पेसिफिकली हे वाढत चाललं आहे. प्रत्येक वर्षी 10% 15% मंडळस अजून रजिस्टर होत आहेत मागी गणेश उत्सवाचा. तर हा एक्झाम्पल तुमचा म्हणजे पेशवाचा एक्झाम्पल घेऊन त्यांना खूप इन्स्पिरेशन मिळण्यासारखी गोष्ट आहे. तर सगळ्या मंडळांना विनंती आहे की वर्गणी न काढता पण एवढा मोठा उत्सव होऊ शकतं, हे पेशवावाल्यांनी दाखवून दिलेलं आहे. फंडिंगला घेऊन जर बघितलं माई गणपतीमध्ये तर कसं आहे की जे लालबाग परळमध्ये आपण जेव्हा चतुर्थीमध्ये आपण जातो तर खूप सारे बॅनर्सची लाईन असते, स्क्रीनिंग्स असतात वगैरे असं. ते आपल्या इकडे होऊ शकतात. फक्त कसं की काही तो त्या एरियामध्ये खूप सारे जे गणेश मंडळ आहेत ते खूप कमी डिस्टन्समध्ये आहेत आणि एकाच वेळेला सगळे गणपती बघायला क्राऊड झाल्यामुळे तो तिकडे खूप जास्त क्राऊड आहे. ऑलरेडी तिकडे क्राऊड जास्त आहेच, पण तो जास्त दिसण्यात पण येतो. ते जर चारकोपला जर तुम्ही आलात तर ते सेक्टर वाईज डिव्हिजन आहे आणि एक एक सेक्टर खूप लांब लांब आणि खूप मोठे मोठे आहेत. त्यामुळे क्राऊड असतो, पण तो बोलतो ना की जर 100% पैकी 30% क्राऊड इकडे आहे, 30% तिकडे आहे, डिस्ट्रीब्यूट होतो crowd. डिस्ट्रीब्यूट होतो क्राऊड. जर एका गणपतीला जर तुम्ही असं गेलात तर तुम्हाला असं खूप जास्त क्राऊड असं दिसण्यात येणार नाही असं, पण क्राऊड असतो. तर जेवढे पण मार्केटिंग एजन्सीज असतील, ब्रँड्स असतील, जर त्यांनी एकदा स्वतःहून, आम्ही असं नाही म्हणत की आम्हाला डिरेक्टली फंडिंग द्या, पण जो आता माई गणपतीमध्ये चारकोपला जो रिस्पॉन्स आहे, चारकोपमध्ये इतकी लोकं येतात बाहेरून, तर ते तुम्ही एकदा ॲटलिस्ट बघण्यासाठी तरी या. आधी एकदा बघा, तसं तुम्हाला वाटलं की ना तुमच्या ब्रँडची मार्केटिंग होऊ शकते, ॲडव्हर्टाईज होऊ शकते, त्याच्यानंतर तुम्ही मंडळांना अप्रोच करा. पण 100% की त्यांची जे ते फंडिंग असतात, ब्रँड्स असतात, ते त्यांच्या मार्केटिंगसाठी तुम्हाला 100% चारकोपमध्ये खूप चांगली मार्केटिंग होणार. आणि जर तो फंड आला तर आमचा उत्सवही मोठा होणार. हळूहळू सगळे मंडळ मोठी झाली, उत्सव मोठा झाला तर अजून रीच वाढणार, अजून लोकं येणार. म्हणजे जसं लालबाग परळचं आपण ॲक्च्युली कंपॅरिझन नाही करू शकत, कारण की 100 वर्ष त्यांनी मुंबईला दिली आहेत. तर हे 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्षावर आपण त्यांच्या मेहनतीला आणि त्यांनी आजपर्यंत जे स्ट्रगल केलं असेल त्याला आपण कंपेअर नाही करू शकत प्रॅक्टिकली. पण कसं आहे की जी काय आपल्याला एक एनर्जी मिळते गणेशोत्सव करायची, ते लालबाग परळमध्ये चतुर्थीमध्ये फिरल्याशिवाय ते, कारण की जर तू लालबाग परळमध्ये कधी फिरलास ना तर कधी नोटीस कर, जी लोकं बघायला आलेत ना ते लाईन वगैरे कुठून काय विचारतात, पण कधी ना 4-5 साईडला जाऊन मुलं अशी बोलत असतील ना, अरे असा गेट, अशी लाईटिंग, असं करूया, तर ते 100% मंडळाचे असणार. कारण की अशी फक्त डिस्कशन्स ना लालबागमध्ये, एक आम्ही जे बाहेरून येतो, आम्ही मुंबईचेच आहेत, पण आम्ही कांदिवलीवरून येतो, चारकोपवरून येतो, तर आमचा एक असा ग्रुप डिस्कशन करताना आपण असं करूया, तसं करूया. लालबागच्या राजाच्या गेटच्या बाहेर असतील, मुंबईच्या राजाच्या गेटच्या बाहेर असतील. तर हा एक माझा पर्सनली अनुभव आहे. मी खूप असे बघितले आहेत तिकडे कार्यकर्ते मंडळवाले की ते डिस्कस करत असतात की आपण असं करूया. तर एक एनर्जी आणि आपल्याला जे काही उत्सवासाठी आपल्याला जे काही एक पाठिंबा बोलतो ना आपण, की एक बॅकबोन काय आहे, तर चतुर्थीमध्ये बघितल्याशिवाय मागीमध्ये थोडासा टफ आहे वगैरे, तर ते एक चांगलं आहे. तर आता आम्ही खूप ऐकतो आणि मी पण एक छोट्या मंडळाचा भाग आहे. तर खूप लोकांचे आम्हाला DMs येतात आणि खूप लोकांचे आम्हाला कमेंट्स देखील येतात. आणि मंडळ पॉलिटिक्स हा एक खूप बोलतात ना अनवॉन्टेड टर्म हे मंडळामध्ये आलेलं आहे. खूप ठराविक मंडळ आहेस त्यामध्ये आलेलं आहे. तर मंडळ पॉलिटिक्स वर तुझं काय मत आहे की मंडळामध्ये पॉलिटिक्स जे करतात, जे आपसापसामध्ये पॉलिटिक्स असतात, सगळ्या मंडळामध्ये थोडे थोडे असतात, बट ते बाहेर नाही पडतात, कोण बोलत नाही ओपनली. बट आज थोडंसं ओपन कॉन्व्हर्सेशन करूया, कारण कोणीतरी हे स्टेप घेतलं पाहिजे आणि कोणीतरी हे टॉपिकवर बोललं पाहिजे. तर मंडळ पॉलिटिक्सवर तुझं काय मत आहे? मंडळाच्या आतमध्ये जे पॉलिटिक्स होतं, तर ते जर उत्सव मोठा करण्यासाठी असेल की नाही आपण असं करूया, ह्या लेवलला करूया, आणि जर कोण म्हणत असेल की नाही नको, हे रिस्क आहे, हे नाही, तसं जर पॉझिटिव्ह वाढलं असेल, पॉझिटिव्ह पॉलिटिक्स, तर खूप छान आहे. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला रिझल्टमध्ये उत्सव मोठा झालेला दिसणार. तसं चारकोपमध्ये आज इतकी मंडळं आहेत, आज या लास्ट 5 to 6 इयर्समध्ये सर्वांनी उत्सव खूप चांगल्या लेवलला नेला. त्याच्यामुळे आज चारकोपचं नाव झालं. त्या एरियाचं नाव पण तेव्हाच होणार जेव्हा तुम्ही पॉझिटिव्हली तुम्ही तो उत्सव बोलतो ना सेलिब्रेट करणार. तुम्ही त्याची एक उत्सवाचा दर्जा असतो, जर तो तुम्ही वाढवणार तरच तो एरिया मोठा होणार, ती मंडळं मोठी होणार, त्यांना नावलौकिक मिळणार. आज आपण पॉडकास्टला बघतो, आज आपल्यासमोर मोठी मोठी मंडळं आहेत. आज आपण पण आलो. आज का आलो? कारण की चारकोप मोठं झालं, चारकोपचा माही गणेशोत्सव मोठा झाला. मंडळाच्या आतमध्ये पॉझिटिव्ह पॉलिटिक्स होतं, त्याच्यातनं रिझल्ट काय निघाला की मंडळ मोठं झालं, चांगल्या लेवलचं सेलिब्रेशन झालं.
पण काही ठिकाणी कसं होतं, मंडळाचे काही काही वरिष्ठ असतात, जसं आपण कार्यकारिणी म्हणतो, 8 असतील, 10, 20 वगैरे. तुमच्यापेक्षा जे मंडळामध्ये न्यूली जॉईन झालेले असतील किंवा लहान असतील, त्यांच्याकडे पण खूप सारे आयडियाज आहेत. असं होईल की त्यांची एखादी आयडिया, जसं चिंचपोकळीचा चिंतामणी आपण घेतलं, की आगमनाचा कॉन्सेप्टच त्यांनी आणला. आगमन हा विषय माहीतच नव्हता. आज असं एक पण मंडळ आहे की जे आगमन करत नाही. हां, मोठी मोठी मंडळं आहेत जी ज्यांचा आधीपासून तो म्हणजे वे नव्हता, ते लोकं नाही करत. पण आज चिंचपोकळीच्या चिंतामणीने जेव्हा आगमन हा कॉन्सेप्ट काढला, त्याच्यानंतर सगळ्यांनी आगमन सुरू केलं. त्यांना पण अगोदर असं पण की त्यांना अगोदर करायचं असेल, त्यांना पण अपोज केलं असेल, आतमध्ये इंटरनली बोलत असेल की नका करूया, असं होईल तसं होईल, परमिशनला घेऊन असतील की एवढी मुंबई येणार, हँडल कसं करणार. पण कधी ना कधी सुरू केलं, आज झालं ना सक्सेस. तर असे जे तुमच्यापेक्षा जे लहान आहेत, जे वरिष्ठ बसलेले आहेत, आणि कधी कधी कसं होतं मंडळामध्ये ना, जे वरिष्ठ असतात त्यांना असं वाटतं की आम्ही मंडळ, आम्ही देश चालवतो, ते ऐकून घेत नाहीत. तर तुम्ही तुमच्या जेवढ्या पण टीम्स असतील सगळ्यांचे सजेशन एकदा बसून ऐकून घ्या. एक मीटिंग त्याच्यासाठी ठेवा सेपरेट, की फक्त याच्यामध्ये आयडियाज डिस्कस होणार की आपण उत्सव कसा अजून चांगल्या प्रकारे साजरा, तर सगळ्यांना बोलण्याचा मौका भेटेल. तर तो एक माझा पॉईंट आहे. आणि याच्यातनं मी एक आमच्या मंडळाला उद्देशून बोलू शकतो की जेव्हा आम्ही कॉलेज स्टुडंट होतो तेव्हा आम्ही माय गणपती चालू केलेलं. पण तेव्हा आमच्या मंडळाचं चारकोपचा पेशवा नाव हे स्कूलच्या स्टुडंटने दिलेलं. अच्छा. हे आम्ही लोकांनी ठरवलेलं नाव नाही. तेव्हा जो एक 10th एक स्टुडंट होता, त्यानंतर तो आमच्याच मंडळाला जॉईन झाला, ओंकार पिळणकर नाव आहे त्याचं. तर त्याने ते नाव दिलेलं. उद्या आम्ही पण खूप सारी नावं सजेस्ट केली, पण त्या आमच्या लिस्टमध्ये एका पण लिस्टमध्ये कॉमन नाव नव्हतं. आमच्या सर्वांची नावं जी काढलेली आपण काय ठेवायचं, त्याच्यामध्ये सगळे कॉमन नावं होती. म्हणजे जर तू एक नाव सजेस्ट केलं तर ते ऑलरेडी माझ्या पण मनामध्ये. तर तेव्हा आम्ही जसं एक आपल्या म्हणजे मंडळामध्ये कोणाला जॉईन व्हायचं आहे किंवा जो नवीन आहे त्याची पण आयडिया घ्या, तर तेव्हा हे पेशवा नाव तेव्हा सुचलेलं आहे. तर हे एक चांगलं उदाहरण आहे की आपण जर सर्वांचं ऐकलं, सर्वांना घेऊन चाललं तर खूप चांगलं होऊ शकतं असं. आणि जसं आपण आता मी म्हणालो की जे जे कार्यकारिणीमध्ये नाही आहेत, पण जे स्वयंसेवक आहेत, सेवेकरी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे वगैरे. पण एक ना, जे वरिष्ठ कार्यकारिणी आहे ना, त्यांना पण असे एक्सपिरियन्स आहेत ना की 2-3 वर्ष त्यांच्याबरोबर हे सर्व उत्सव शिकून घेतात, उत्सव समजतात, उत्सव कसा करायचा, कुठे कॉन्टेक्स्ट, आणि कसा तू इझिली पूर्ण ते आगमन टू विसर्जन तू पूर्ण फ्लो शिकून घेतात. नंतर कुठे ना कुठे थोडंफार राजकारण, पॉलिटिक्स दिसलं मंडळामध्ये, तर कोणा ना कोणावर इन्व्हॉल्व होऊन तुम्ही त्यांनाच साईडला करायला पण बघतात. असं खूप मंडळाचं आहे. कारण की आज चारकोपचा पेशवा मंडळाचं नाव झाल्यानंतर आम्ही लोकांनी बघितलं, आम्हाला खूप लोक अप्रोच करतात, अरे दादा थोडं मंडळामध्ये असं आहे. काही मंडळ मी अशी पण बघितली की ती बंद व्हायची याच्यावर आहे. ज्यांनी सुरुवात खूप तगडी केली, पण आता ती बंद व्हायची याच्यावर आहेत. का? इंटरनल पॉलिटिक्स. म्हणजे आपण जे मराठी म्हणा या हिंदू म्हणा ना, आपल्या दुश्मन लोकांची गरजच नाही. आपले आपणच आहे. आणि ते बोलतात ना, आपण एकाला वर चढून देत नाही, आपली लोक पाय खेचतात वगैरे, ती गोष्ट याच्यामध्ये क्लिअरली दिसून येते. तर ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे. तर या प्लॅटफॉर्म या माध्यमातून मला एक सांगायचं आहे की सर्वांनी युनायटेड व्हा, युनिटी दाखवा उत्सवासाठी. आज आपली युनिटी नाही आहे ना, म्हणून हे सगळे नियम निघत आहेत. हे थांबलं पाहिजे, विसर्जन थांबलं पाहिजे, उद्या आगमन थांबवतील, उद्या बसवाना थांबवतील, उद्या मूर्तीची उंची एवढी करा सांगतील, मूर्ती अशी आणा सांगतील, ह्या रूटने आणा सांगतील. म्हणजे कंट्रोल त्यांचा असेल, उत्सव आपला असेल. तर हे जोपर्यंत आपली युनिटी आहे ना, तोपर्यंत कोण करू नाही शकणार. आज आपल्या मुंबईतली जी सगळी मंडळ एकत्र आली ना, या एखाद्या विभागातली जर मंडळ एकत्र आली, इतक्या मंडळ, इतक्या समिती आहेत, फक्त माय गणपती नाही, भाद्रपदचा गणपती आहे, नवरात्री आहेत, अजून पण खूप सारे फंक्शन, दहीहंडी आहे. तर हे सगळे जर कार्यकर्ते जे सगळे उत्सव जे साजरे करतात, तर आपण एखादा आपल्या वोट्सने आमदारही चेंज करू शकतो. ताकद तर खूप आहे. आपल्या एकीमध्ये खूप ताकद आहे, पण ती समजून घ्या. ती समजणार तर आपला उत्सव चांगला होणार. नाही, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मी पण एक पोस्ट टाकलेली एक महिन्यापूर्वी इलेक्शनबाबतच होतं, की आपल्या मंडळामध्ये, म्हणजे फक्त मंडळ जर पकडले ना, तर प्रत्येक गल्लीत मंडळ आहे. तर एक एरियात एक नगरसेवक, एक आमदार आणि एक खासदार जर मंडळाचा माणूस असला, तर आपला उत्सव कधीच थांबू शकत नाही आणि आपला उत्सव ग्रोच करणार. त्याचा अर्थ असं पण नाही आहे की ऑफकोर्स त्याला एक्सपिरियन्स पाहिजे पॉलिटिक्समध्ये, त्याचा बॅकग्राऊंड पाहिजे, त्याला सपोर्ट पाहिजे, त्याला एज्युकेशन पाहिजे, त्याचे नियम, ते सगळं सेकंडरी आहे. बट प्रायमरी जर
ही थिंकिंग सगळ्यांनी आणली ना, उत्सव थांबूच शकत नाही. अगदी मॅजिक होणार. मॅजिक म्हणजे इतक्या मोठ्या लेवलवर उत्सव जाणार ना, कल्पना पण नसेल कोणाला. वर्ल्डमध्ये तर फेमस आहे आपला मुंबईचा गणेश उत्सव, इज फेमस वर्ल्ड वाईड. बट अजून पण त्याला ग्रॅव्हिटी म्हणजे बोलतात ना की रेकॉर्ड बुक्स, जितके पण बुक्स रेकॉर्ड ते सगळे आहे ना, ते सगळे तोडू शकतो. मंडळामध्ये एवढी ताकद आहे. आणि त्यासाठी हे द गणेशोत्सव पॉडकास्टचा आम्ही निर्माण पण केलं आहे की असे स्टोरीज आणि डिझर्विंग मंडळांना आणि डिझर्विंग मूर्तिकारांना, डिझर्विंग आर्टिस्टला हा प्लॅटफॉर्म भेटावा. आणि ही जे मेसेजेस आहे ते बोलतात ना की सर्व करेक्ट ऑडियन्सला पोचावी. तर हाच आमचा उद्देश आहे. चारकोपचा पेशवा याचा मागी गणेश उत्सवामध्ये काय योगदान आहे आतापर्यंत? चारकोपचा पेशवा मागे गणपतीचं जर योगदान एक गणेशोत्सवासाठी झालं तर आम्ही जेव्हा एक ठरवलं सगळ्यांनी मिळून की एक वर्ष तरी उत्सव एकदम आपण पारंपरिकरित्या अजून व्यवस्थित करूया, तर तेव्हा आम्ही 2023ला जी रिद्धी-सिद्धी मूर्ती होती बाजूला, पेशव्याच्या बाजूला, तर तिथून आपण एक सुरुवात केली की त्यावर्षी आपण डेकोरेशन पण करायचं. त्यावर्षी आपण मूर्ती पण जो स्केच आर्टिस्ट जी आता मूर्ती आपण दाखवत आहेत, तर मूर्ती पण आपण एकदम चांगली आणायची, डेकोरेशन पण करायचं. आणि जेवढ्या गोष्टी होतील तर त्याच्यातनं चारकोपमध्ये कधी जे आपण गेट्स बघतो चतुर्थीमध्ये की चांगले देखाव्यामध्ये गेट्स वगैरे असतात, चांगले सजवले असतात, तर पहिल्यांदा गेटच आपण लावला. अदरवाईज नॉर्मल कुठल्या तरी ब्रँडला घेऊन या कुठल्या तरी पॉलिशनला घेऊन त्यांचे गेट्स असतात मोस्ट ऑफ मंडळामध्ये. 2023ला आम्ही एक असं ठरवलं सर्वांनी की एक चांगला स्टार्ट घ्यायचा आणि डेकोरेशन पण घ्यायचा, मूर्ती पण एकदम काहीतरी डिफरंट आणायची. तर त्या वर्षी आम्ही मूर्ती पण डिफरंट आणली. रिद्धी-सिद्धीची मूर्ती जी व्हायरल झालेली, खूप ठिकाणी ती बसवली पण गेली चतुर्थीमध्ये. आणि डेकोरेशन पण आम्ही युनिक केलेलं. आणि त्याची आम्हाला एक पाठीवर एक शाबासकीची थाप म्हणजे मुंबईच्या राज्यातले आपले स्वप्नील दादा वगैरे सगळे दर्शन आलेले. तिकडे प्रथमेश मुंगेकर करून आपला एक मित्र आहे तिकडे. तर त्याच्या रेफरन्सने आम्ही एक इन्व्हिटेशन पाठवलेलं, तर तो दादांना वगैरे घेऊन आलेला. एक इच्छा होती की किरण दादा पण असायला पाहिजे होता वगैरे, पण यावर्षी एक मी इन्व्हिटेशन पाठवेल. माझी एक इच्छा राहील की किरण तावडे दादा पण यावं करून. पण डेकोरेशन बघितल्यावर स्वप्नील दादाने एक समोरून विचारलं की डेकोरेशन कोणी केलं, तर सिद्धेश नारकर करून आपले कार्यकर्ता. सो डेकोरेशनचा हेड तोच आहे, सगळं डेकोरेशन तो करतो. तर त्यांचा तो संवाद बघून एक मला खूप छान वाटलं की आज मुंबईच्या राजा जे डेकोरेशनचे बादशाह आहेत आजच्या तारखेला, त्यांनी जर आपल्या फंडाचं कौतुक केलं तर ती एक गोष्ट खूप छान होती. आणि अजून एक गोष्ट म्हणजे जसे चतुर्थीमध्ये गेट्स लागतात, चांगल्या ठिकाणी देखावे असतात, तर चारकोपमध्ये माही गणपतीमध्ये असं कोणी गेट वगैरे नावाचा गेट मंडळाच्या असं बनवलं नव्हता. सो आम्ही ते 2023मध्ये पहिल्यांदा आम्ही केलं. आणि त्याच्या दुसऱ्या वर्षीच 2-3 मंडळांनी आमच्यापेक्षा पण म्हणजे चांगला गेट त्यांनी लावलेला. तर एक असं नाही की खूप ठिकाणी होतं ना, अरे यांनी यांचं कॉपी केलं, त्यांनी त्यांचं कॉपी केलं, असे निगेटिव्ह गोष्टी बोलण्यापेक्षा असं समजा की तुम्ही काहीतरी चांगलं केलं आणि लोक फॉलो करतात त्याला. तर अशा दृष्टीने हा मेसेज गेला पाहिजे. सो जर काही कॉन्ट्रोवर्सी असेल की पेशवाबद्दल की आम्ही असं कॉपी केलं कधी काय बोलतो, तर असं कधीच नाही आहे. उलट आम्हाला चांगलं वाटतं जर कोण आपल्या मंडळाला पण छोट्या गोष्टीसाठी फॉलो करतं. आणि अजून एक गोष्ट आपलं एक योगदान होतं की आम्ही पेशवावाले, आम्ही हा एक टॅग घेतला 2023मध्ये. लालबागला पतंगे करून जे कुर्ता वगैरे मॅन्युफॅक्चर करतात, तर त्यांनी ते आम्हाला आम्ही पेशवाले जसं ॲक्रेलिक कसं असतं की आपल्याला इमेज दिसते, तर त्या फॉर्मॅटमध्ये त्यांनी आम्हाला प्रिंट करून दिलेलं. सो आम्हाला खूप सारे फोन पण आले की आम्हाला पण आमच्या मंडळाला असं बनवायचं आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर द्या, हे ते वगैरे. पण त्या पेशवालीनंतर मी खूप ठिकाणी बघितलं, जसं समजा आता सायलीला वगैरे आहे पालखी सायलीलावाले वगैरे असं. म्हणजे आता समजा एखाद्या मंडळाचं नाव सुखकर्ता आहे तर सुखकर्तावाले, एखाद्या मंडळाचं राजा आहेत आम्ही राजावाले. तर ते एक योगदान राहिलं की एक तो टॅग घेतला आपण आणि तो कंटिन्यू आहे असं. आणि आम्हाला ते कधीच वाटणार नाही की कॉपी म्हणजे आमचं कोणी कॉपी केलं. आम्हाला चांगलं वाटलं की फॉलो करतात, कारण की आपण पण कोणाला कोणा बघूनच फॉलो करूनच आज या लेवलपर्यंत आलेलं. तर ती एक गोष्ट आहे. नाही, मी पण बघितलेलं. आणि सध्या इंस्टाग्रामवर तुमचा हॅशटॅग पण असं व्हायरल चालतं की पेशवावाले. भाई पेशवावाले आ गए हैं TGP पर रॉक करने, और 2026 में बहुत अच्छा कार्यक्रम इन्होंने प्लान किया है. तो सबसे विनती है कि जो भी ये पॉडकास्ट देख रहा है कांदिवली में चारकोप में चारकोपचा पेशवा, इनको विज़िट करिए. और
जितना ज़्यादा लोग वहाँ पे जाएंगे उतना उनको और प्रोत्साहन मिलेगा, क्योंकि इनकी जो टीम है अभी साल ब साल बढ़ रही है। अभी इन लोग की 30-35 लोग की टीम है, आने वाले समय में 50 होगी, फिर 100 होगी। तो जितने ज़्यादा लोग हमारे उत्सव से जुड़ेंगे उतना उत्सव बड़ा होगा, जितने ज़्यादा लोग वहाँ पे जाएंगे उतना उनका मोटिवेशन बढ़ेगा, उतना उनको इंस्पिरेशन मिलेगा और कुछ नया करने का। और इसी तरह से हमको हमारा उत्सव बढ़ाना है। तो हम लोग पहुंच गए हैं अपने पॉडकास्ट के एंड राउंड पर, जो कि बहुत ही इंटरेस्टिंग राउंड है, 1 वर्ड फॉर और रैपिड फायर राउंड। आर यू एक्साइटेड? यस। तो अभी हम पहुंच गए हैं हमारे पॉडकास्ट के बहुत ही इंटरेस्टिंग राउंड में, दिस और दॅट में। आर यू एक्साइटेड? येस. मी तुम्हाला मंडळाची नावं देणार, 2 मंडळाची नावं. कुठलाही तुम्हाला एक सिलेक्ट करायचं आहे, ठीक आहे? कोपरखैरण्याचा भालचंद्र की केशरी प्रतिष्ठान कोपरखैरणे? केशरी प्रतिष्ठान. केशरी प्रतिष्ठान की ठाण्याचा अधिपती? ठाण्याचा अधिपती. ठाण्याचा अधिपती की चारकोपचा चिंतामणी? चारकोपचा चिंतामणी. चारकोपचा चिंतामणी की चारकोपचा परमेश्वर? चारकोपचा चिंतामणी. चारकोपचा चिंतामणी की चारकोपचा सम्राट? चारकोपचा सम्राट. चारकोपचा सम्राट की चारकोपचा राजा? चारकोपचा राजा. चारकोपचा राजा की कुंभारवाडाचा मागी गणेश उत्सव? चारकोपचा राजा. चारकोपचा राजा की कांदिवलीचा श्री? चारकोपचा राजा. चारकोपचा राजा इज द विनर ऑफ दिस और दैट राउंड। अब हम पहुंच गए हैं 1 वर्ड फॉर राउंड पे। अब आता मी तुम्हाला आहे ना मूर्तिकाराची नावं देणार, तर तुम्हाला एक शब्दात त्यांचा वर्णन करायचं आहे. आर यू रेडी? येस. 1 वर्ड फॉर राजन जाड? लास्ट पिलर ऑफ एरा. सिद्धेश दिगोळे? दर्जा. अरुण दत्ते? बेस्ट बॅलेन्सिंग. अनिकेत शेवाळे? ह्यूजनेस. आकाश तिरमल? वन अँड ओनली. किरण जाधव? उभरता सितारा. संतोष कांबळी? लेजेंड. विपुल जाधव? अपकमिंग सुपरस्टार. लास्ट बट नॉट द लीस्ट निखिल खातू? निखिलचा थोडी 2 वर्ड बोलेन मी. लेगसी अँड ऑरा. तर निखिल दादा खातू, सगळ्यांची इच्छा आहे, तुम्ही कमेंट्स वाचू शकता की तुम्ही लवकरात लवकर TGVपर यावं आणि एक चांगला कॉन्व्हर्सेशन व्हावं. यावेळी मंडळामध्ये म्हणजे जाग्यावर आपल्या मंडळामध्ये काय नवीन बघायला भेटेल? यावेळी नवीन म्हणजे जी मेन गोष्ट आहे की बाप्पाचं दर्शन, आपल्या लाडक्या पेशव्याचं दर्शन. तर मंडळ असं एक कॉन्सेप्ट घेऊन आलं आहे की आपण बघतो मुंबईमध्ये की खूप मोठी गर्दी, खूप लाईन असते. बाप्पाला जास्तीत जास्त तुम्ही एक बोलता ना अर्धा मिनिट 1 मिनिट त्याच्यावर तुम्हाला बघायला नाही मिळणार. पण आम्ही मंडळाने असं ठरवलं आहे की एक ऑलरेडी आमचं दर्शन ग्राउंड लेवलने नसतं, रॅम्प असतो 5 फीटचा. तुम्ही त्याच्यावर जाऊन उभे राहून तुम्ही बाप्पाच्या बोलतात ना त्या हाईटच्या लेवलला मॅच करून तुम्ही दर्शन घेता. सो आम्ही तिकडे अशी सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे की कोणाला वाटलं की मला म्हणजे पेशव्याच्या डोळ्यात, आपल्या बाप्पाच्या डोळ्यात बघत मला 2 मिनटं शांत बसायचं आहे, माझी जी काही इच्छा आहे, मला जे काय नामस्मरण करायचं आहे ते मी करू शकतो. जो माझा काही नवस असेल, मला बाप्पासमोर माझी एक भावना, माझे जे काय मनात आहे ते ठेवायचं आहे. तर तुम्हाला त्या 2 मिनटामध्ये तुम्हाला ते बाप्पाचं स्वरूप, ते रूप तुम्हाला प्रॉपर पाहायला मिळेल. आणि तुमची जी काही इच्छा असेल तर ती पेशव्याच्या चरणी, पेशव्याच्या डोळ्यात डोळे बघून तुम्हाला एक मनापासून एक बोलतो ना आपण की बाप्पाशी तुम्ही एक कनेक्ट होत आहे. तर तो जो फील आहे तो तुम्ही ह्यावर्षी दर्शनामध्ये घेऊ शकता. आणि या माध्यमातून सांगू इच्छितो की असं दर्शन मोस्ट ऑफ मुंबईमध्ये कोणत्या मंडळाने बाप्पाचं नाही दिलेलं आहे. तर तुम्ही आवर्जून या दर्शनासाठी या. नक्कीच आम्ही सगळे चारकोपचा पेशवा फर्स्टली तर बघायला खूप एक्सायटेड आहात आणि आगमनमध्ये पण भेटू आणि गणेश उत्सवामध्ये पण भेटू नक्कीच. लास्ट क्वेश्चन, कसं वाटलं TGVपर येऊन? मी सर्वात पहिला पण प्रश्न विचारायला की व्हॉट इज द फिलिंग? आता पॉडकास्ट आपलं झालं आहे, कसं वाटतंय? आम्ही एक जर किस्सा सांगितला तर कसं की एखादं TGP माझा गणेशाच्या जेव्हा येतं तेव्हा आम्ही सगळे लिंक वगैरे शेअर करतो. अरे बघ म्हणजे जो अवेलेबल नसेल, अदरवाईज आम्ही आपला एक चौक तर असतो, जी गल्ली असते आपली, प्रत्येक गणपती मंडळाचा एक स्पॉट असतो. त्या स्पॉटला तुझा TGP आम्ही असा त्या कारला सेट करून वगैरे सगळ्यांना बघायला भेटेल.
असं आम्ही मस्त लाऊड वगैरे करून या स्पीकर वगैरे मागून कनेक्ट करून आम्ही असं ऐकतो. पण ते करत असताना कधी असं वाटलं नव्हतं की मी स्वतः कधी इकडे येईन, या माझा स्वतःचा म्हणजे जे काय मंडळाचा एक पॉडकास्ट वगैरे होईल असं वाटलं होतं. खूप छान फिलिंग आहे. आणि एक तुझ्याबद्दल एक जर मनापासून सांगायचं झालं कसं की एखादं मंडळ, एखादी व्यक्ती जी गोष्ट करतो ती एखाद्याला आवडेल किंवा नाही आवडेल फरक नाही पडत. फक्त मी सगळ्यांना सांगू इच्छितो की जे चिरागबाई करत आहेत ते एखाद्याला आवडेलच असं नाही, पण तो आपला आराध्य दैवत आहे गणपती बाप्पा. आज ही मंडळ मेहनत घेत आहेत, ते बिहाइंड द सीन्स कोणाला माहीत नसतं की काय. लोक येतात, मूर्ती बघतात, डेकोरेशन बघतात, बतारी मस्त केले एवढं बोलतात, पण त्याच्या मागची जी मेहनत आहे म्हणजे मंडळाची किंवा त्यांच्या कार्यकर्त्याची जी भावना आहे ती या प्लॅटफॉर्ममुळे एक बोलायची संधी मिळाली. त्या सगळ्या भावना बाहेर निघाल्या आमच्या. तर ते एक हॅट्स ऑफ की जर हा पॉडकास्ट नसता तर गणपती मंडळांना एवढी म्हणजे एक प्रसिद्धी पण या माध्यमातून मिळाली तेवढी मिळाली नसते. आणि लोकांना मंडळ किती आहेत ती समजली पण नसती. कधी कधी काय होतं की एखाद्या एरियामध्ये मंडळ आहे पण ते TGPवर आल्यानंतर समजलं की अरे एरियामध्ये मंडळ आहे. या माई गणेशोत्सव आपण बघितलं तर खूप लोकांना माहीत नव्हता, तर लास्ट इयर विसर्जननंतर तो माहीत पडला. म्हणजे जोपर्यंत एखादा प्रसंग होत नाही, इन्सिडेंट होत नाही, त्याशिवाय जर ती गोष्ट माहीत पडत नसेल तर त्या गोष्टीचं काय तेवढं व्हॅल्यू राहत नाही. आणि एक मला मनापासून सांगायचं आहे की चिरागभाई तू खूप छान काम करतो आहे. हा प्लॅटफॉर्म जो घेऊन आला ना, मुंबईतल्या सर्व मंडळापासून म्हणजे जे आले नाही आहेत, जे येणार आहेत त्यांना पण माझी एक विनंती, जी मंडळ येणार त्यांना, की प्रत्येकजण येतो आपल्या मंडळात आपण मेहनत केलेली आहे, तर आपला या सीटवर बसून हक्क बनतो की आपण काय मेहनत करतो, आपण का प्रसिद्ध, ती बोलण्याचा आपल्याला हक्क आहे. पण तुम्ही इकडे आल्यानंतर अजून एक गोष्ट सांगा की आपण जे हे वर्क करतो आहे, हा उत्सव करतो आहे, सोशल वर्क पण म्हणू शकतो याला आपण, की हा जो उत्सव करतो आहे हे करताना ज्या अडीअडचणी येतात, या जे प्रॉब्लेम्स आहेत गव्हर्नमेंटला असू दे. आज एखाद्या मंडळातला एक जो परमिशन घ्यायला जातो ना, त्याला फक्त विचारा की तो परमिशनसाठी किती डोअर्सवर जातो आणि त्याला किती लवकर परमिशन मिळते फक्त गणेशोत्सव साजरा करण्याची. तर तो तुम्हाला सांगेल की काय अडीअडचणी आहेत. तर या अडीअडचणी या माध्यमातून तुम्ही सांगा. आणि चिरागबाईने या गोष्टींसाठीच हा प्लॅटफॉर्म बनवला आहे. तर तुला आमच्या मंडळातर्फे चारकोपच्या पेशावर खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. असंच आपण भेटत राहू. आणि जय गणेश. जय गणेश. जय गणेश दोस्तों, कैसे हो आप सभी? तो कैसा लगा आपको ये एपिसोड? उम्मीद करता हूँ कि आपको बहुत मज़ा आया होगा और ऐसे ऐसे किस्से सुने और स्केच रिवील हुआ हमारे पॉडकास्ट पर, आगमन की डेट रिवील हुई हमारे पॉडकास्ट पर. तो सबसे पहले मंडल का मैं बहुत बहुत धन्यवाद कहना चाहूँगा कि उन्होंने हमारे प्लेटफॉर्म पर आके ये एक्सक्लूसिव रिवील किया है. और ऐसे ही कंटेंट के लिए फॉलो करते रहना, सब्सक्राइब करते रहना माझा गणेशा को, और कमेंट करके ज़रूर बताना कि अगला मंडल कौन सा आपको TG पर देखना है. और हाँ, ये साल से 2026 से हमने एक नई शुरुआत की है. हमारा टारगेट है कि हर एक महीने में एक मंदिर का भी पॉडकास्ट लिया जाए. और 2026 में हमने सबसे पहला पॉडकास्ट किया मुंबई के, महाराष्ट्र के और इंडिया के सबसे बड़े मंदिर का, जो कि है सिद्धिविनायक मंदिर, हमारे प्रभा देवी में स्थित है. तो अगर उसकी आपने पॉडकास्ट डॉक्यूमेंट्री नहीं देखी है तो मैं यहाँ पर लिंक दे रहा हूँ, वो जल्दी से जल्दी आप देखिए. सिद्धिविनायक मंदिर किस प्रकार से फंक्शन करता है, कितना उसका रेवेन्यू है और मतलब पूजा कितने प्रकार की होती है, वो सारी डिटेल्स, मतलब ऐसी डिटेल्स वो पॉडकास्ट में खुद ट्रस्टी ने, सुदर्शन जी सांगले ने आकर वहाँ पे बताई है. और वो बहुत अच्छा पॉडकास्ट हुआ है, वो पॉडकास्ट मिस मत करना. तो कौन सा मंदिर भी आपको देखना है नेक्स्ट हमारे पॉडकास्ट में, ये आप हमें ज़रूर कमेंट करके बताइए. हम पूरी ट्राई करेंगे कि वो TGP पर आए. और एट दी एंड TGP का यही मोटिव है कि हमारा उत्सव और हमारा धर्म ये बड़ा बने. जय गणेश. गणपती बाप्पा मोरया. मूर्ती मोरया. कोपचा पेशवाचा विजय असो. ईशान कोणाची? चारकोपच्या पेशव्याची. आम्ही पेशवावाले. आम्ही पेशवावाले. मोरया. मूर्ती मोरया. चारकोपच्या पेशवाचा विजय.